कोपरगावमध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली। स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये। कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस, फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम, लहान मुलांसाठी प्ले एरिया, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, 24 तास सिक्युरिटी आणि बरंच काही। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या। साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या। कोपरगाव तालुक्यात कुंभारी, माहेगाव देशमुख, सुरेगाव पाठोपाठ मायगाव देवी येथे शासकीय वायू डेपो सुरू करण्यात आले। यावर कोपरगाव महसूल विभागाची निगराणी ठेवण्यात आली। मात्र गेल्या काही दिवसांपासून मायगाव देवी शिवारात असलेल्या शासकीय वायू डेपोच्या हद्दीत शासकीय उपसा व्यतिरिक्त इतर ठिकाणावरून बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे वायू तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागास मिळाली असता प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत व महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाई करत 3 बोटी उद्ध्वस्त केल्या आहे। तसेच 85 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे। अचानक झालेल्या महसूल विभागाच्या या कारवाईने वायू तस्करांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून यापुढे महसूल विभाग आणखी काही कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्यासह तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, कोपरगावचे मंडळ अधिकारी मच्छिंद्र पोकळे, मायगाव देवीचे तलाठी सौरभ धुमाने, प्रवीण डहाके तसेच महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने मोठी कारवाई करून दणका दिला। दरम्यान मायगाव देवी पाठोपाठ धारणगाव आणि हिंगणी या ठिकाणी देखील महसूल पथकाने कारवाई केली असून नेमकी कारवाई कुणावर झाली, कितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे अधिकची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।